राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील गोंधळ संपता संपेना. पक्षात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जाऊ लागलाय. आता यावेळी त्याला कारण ठरलंय ते म्हणजे राष्ट्रवादी पक्षाकडून म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं एक पत्र. पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी असलेलं हे पत्र राष्ट्रवादीकडून 29 एप्रिलला देण्यात आलंय, जे आता प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल होत असून त्याची चर्चा रंगली आहे. या पत्रात पक्षाचे नेते, त्यांचं पद आणि काम या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या यादीत सर्वात धक्कादायक म्हणजे पक्षातील सगळ्याच अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा राष्ट्रीय चेहरा राहिलेले प्रफुल्ल पटेल आणि राज्यातील पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे यांना देखील त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलंय. आता नवीन रचनेनुसार पक्षाची सर्वोच्च पदं पवार कुटुंबातच विभागून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे या सगळ्या घडामोडींची माध्यमांमध्ये चर्चा होत असताना पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री केलेला ट्विट देखील चर्चेत आलाय. ज्या ट्विटनं गेम फिरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय. पण नेमकं घडलंय काय आणि नवीन कार्यकारिणीत बहुतेक नवीन चेहरे असल्याने पार्थ पवारांचा पक्षात प्रभाव वाढलाय का, तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात नेतृत्वाच्या प्रश्नावरून मोठा गोंधळ उडाला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. पण त्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनीच अजित पवार गटाच्या नेतृत्वाची सूत्र आपल्या हातात घेतली. याच दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजितदादांचा पक्ष आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात असे गंभीर आरोप देखील झाले. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाच्या कार्यकारिणीचं एक पत्र दिलं. 10 मार्चला देण्यात आलेल्या त्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे त्यांचं पदच लिहिण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना पक्षाच्या पदावरून काढल्याचं बोललं जात होतं. पण पक्षाच्या वतीनं त्यावर कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. अशातच मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षात पटेल, तटकरे आणि पार्थ पवार यांच्या सुप्त संघर्ष सुरू असल्याचे देखील जोरदार चर्चा सुरू आहे. आता या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी 29 एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र समोर आलंय, ज्यात नवीन पदाधिकाऱ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. तसेच ही यादी अंतिम असल्याचंही या पत्रात म्हटलंय. आता या यादीनुसार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार तर विधान परिषदेतील आमदार शिवाजीराव गर्जे हे कोषाध्यक्ष असतील. पक्षाचे जनरल सेक्रेटरी अर्थात सरचिटणीस म्हणून 2 नावं आहेत. त्यात खासदार पार्थ पवार आणि सुबोध मोहिते यांचा समावेश आहे. तर राष्ट्रीय सचिव म्हणून जय पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सचिव म्हणून वेगवेगळ्या कार्यक्षेत्रासाठी अविनाश आदिक, मंत्री सना मलिक, संजय प्रजापती, राणा रणवीर सिंग, डॉक्टर रमनप्रीत सिंग, धनंजय शर्मा आणि डॉक्टर अभिषेक बुक्के या सर्वांची निवड करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धीरज शर्मा यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. तर मंडळी, या नावांचा विचार केला तर पक्षानं राष्ट्रीय कार्यकारिणीवर नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची नावं गायब आहेत. प्रफुल्ल पटेल हे मागील 25 वर्षांपासून पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावत होते. पक्षाचा राष्ट्रीय चेहरा म्हणून त्यांच्याकडेच पाहिलं जात होतं. अजितदादांनी जेव्हा वेगळी चूल मांडली तेव्हा देखील पटेल दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. पण आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधून त्यांनाच वगळण्यात आलंय. तर खासदार सुनील तटकरे यांचीही सरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान पक्षाच्या नवीन कार्यकारिणीवरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. कारण राष्ट्रवादीतील सर्वोच्च पद पवार कुटुंबातच विभागून देण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील 3 सदस्यांकडे महत्वाची पदं गेल्यामुळे पक्षात घराणेशाही वरचढ ठरते का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. त्याचबरोबर पटेल आणि तटकरे यांच्या समर्थकांकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात येते. तसं तर 29 एप्रिलला सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नवीन कार्यकारिणीची यादी पत्राद्वारे पाठवली होती. पण आता ते पत्रच 11 मेच्या दिवशी माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. पक्षात सर्व काही ठीक नसल्याचं पुन्हा एकदा बोललं जाऊ लागलंय. तर पक्षातील अंतर्गत वाद किंवा मग पटेल तटकरे विरुद्ध पवार कुटुंब यांच्यातील सुप्त संघर्षाच्या चर्चेनं आता जोर धरलाय. दरम्यान सुनेत्रा पवारांनी या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 11 मेच्या मध्यरात्री म्हणजे 12:30 वाजता त्यांनी एक्सवर एक महत्त्वाचं ट्विट केलं आणि राजकीय वर्तुळात झडत असलेल्या चर्चांबद्दल स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाल्या की
माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत एक तांत्रिक चूक असून ती लवकर दुरुस्त केली जाईल. तर मंडळी, सुनेत्रा पवारांच्या या ट्विट नंतर राष्ट्रवादीत जो राजकीय ड्रामा रंगलाय त्यात पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. महत्वाचं म्हणजे यापूर्वी देखील राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष पदावरून प्रफुल्ल पटेल यांचं नाव वगळण्यात आलं होतं. त्यावेळी देखील पटेल यांच्या नावासमोरील पद नजर चुकीने टाकायचं राहिलं असं राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा तशी चूक कशी झाली आणि हा योगायोग कसा जुळून आला असे प्रश्न विचारले जाऊ लागलेत. तसंच राष्ट्रीय कार्यकारिणीची नवीन यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवताना ही यादी अंतिम असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं होतं. पण आता त्यांनीच यादीत तांत्रिक चूक झाल्याचं सांगत सुधारणा करणार असल्याचं म्हटलंय. दरम्यान या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्यावर कुणाचा दबाव आहे का असाही प्रश्न चर्चेला जातोय. थोडक्यात काय तर अजितदादांनंतर पक्षात काहीच अलबेल नसल्याचं बघायला मिळतंय. बाकी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सुनेत्रा पवार आता काय सुधारणा करणार, पटेल तटकरे यांना पुन्हा संधी मिळणार का ते पाहणं आता महत्वाचं असेल. बाकी राष्ट्रवादी पक्षात घडत असलेल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता.